कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। नमस्कार, मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या प्राइम टाइम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स। महाडमधील गावातून जहाल नक्षलवाद्याला पकडले। बिहार स्पेशल टास्क फोर्स आणि महाड MIDC पोलिसांनी केली संयुक्त कारवाई। नौदलाची गुलदार बोट विजयदुर्ग बंदरात दाखल। निवती समुद्रातील पाणबुडी प्रकल्प लागणार मार्गी। दीपक केसरकर यांनी दिली माहिती। सिंधुदुर्ग जिल्ह्यात एसटीचा अपघात, ब्रेक फेल झाल्याने कुडाळ ते पणजी बस अपघातग्रस्त। आणि लांजा येथे तालुकास्तरीय उल्हास नवभारत साक्षरता मेळावा, मेळाव्याचे उद्घाटन आमदार किरण सामंत यांच्या हस्ते संपन्न। पाहुयात सविस्तर वृत्त। रायगड जिल्ह्यातल्या महाड तालुक्यातील जहाल नक्षलवाद्याला पकडण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। बिहार स्पेशल टास्क फोर्स आणि महाड MIDC पोलिसांनी संयुक्त कारवाई करत या नक्षलवाद्याला ताब्यात घेतलाय। 27 मार्च रोजी मध्यरात्रीच्या सुमारास महाड तालुक्यातील देशमुख कांबळे या गावातून एका जहाल नक्षलवाद्याला अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। महाड MIDC पोलीस आणि बिहार स्पेशल टास्क फोर्स यांनी ही संयुक्त कारवाई केली आहे। संबंधित आरोपीवर 2014 मध्ये बिहार येथे देशद्रोहाचा गुन्हा दाखल आहे। मागील काही महिन्यांपूर्वी महाड MIDC पोलीस ठाणे हद्दीमध्ये बांगलादेशी घुसखोरांना देखील अटक करण्यात आली होती। तर खून करून पळून आलेला मध्य प्रदेश येथील हा आरोपी देखील महाड तालुक्यातच सापडल्याने सर्वत्र खळबळ पसरली आहे। रोहा तालुक्यातील गोफण येथील रस्त्यालगत पाईपलाईन टाकण्याचं काम JSW कंपनी आणि रस्ते व बांधकाम विभागाकडून सुरू करण्यात आले। मात्र हे काम तेथील शेतकऱ्यांना आणि जमीनधारकांना कोणतीही कल्पना न देता तसेच विश्वासात न घेता सुरू करण्यात आल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे। आणि बरेच दिवस आम्ही काम त्यांना सांगितलं की बाबा तुमच्याकडे काय पेपर्स आहेत, काय ऑर्डर आहे ते तुम्ही दाखवा आणि तुमचं काम चालू ठेवा। आम्हाला विकास कामाला विरोध नाही आहे। शेवटी महाराष्ट्रातल्या कंपन्या बाहेर जात आहेत, पण शेतकऱ्यांची पण नुकसान करून चालणार नाहीये ना। आज ही जागा अधिग्रहण केलेली आहे, त्या अधिग्रहण केलेल्या जागेचं पेमेंट सुद्धा आज आम्हाला मिळालं नाहीये। आणि या ठिकाणी भौगोलिक परिस्थिती अशी आहे की गुंठावरी जागा प्रत्येकाची आहे। मग जर एका क्षेत्रात जर 10 गुंठ जागा एका शेतकऱ्याची गेली आणि पाऊण एकर जर त्याची मुळात जमीन असेल, त्यात 2-3 भाव असेल, तर त्याला प्रत्यक्षात वाटायला किती येणार। म्हणून तर आम्ही त्यांना सांगत आलेलो आहोत की कमीत कमी त्या जागेचा मोबदला आम्हा शेतकऱ्यांना मिळावा। तोही आम्हाला ते तर सोडाच, पण कुठले कागद, कुठले ऑर्डर, कुठलं काहीच आम्हाला न दाखवता या लोकांनी धटाईने आणि दादागिरीच्या बळावर ही जी काय कामाची ही जी पद्धत चालू केलेली आहे ती केवळ पैसे दाबून शासनाकडे ऑर्डर घेऊन SRP मागवलेली आहे। आज हे साहेब बघा, ह्या 2-2 गाड्या बघा, या SRPच्या त्यांनी थांबवलेल्या आहेत। या SRPच्या गाड्या आमच्याकडे आम्ही स्वतः 6 भाऊ आहोत। आम्ही स्वतः 6 भाऊ आहोत। 6 भावांना आम्हाला प्रत्येकाला अर्धा एकर जागा वाटायला नाही आहे। आणि ह्या रस्त्यामध्ये जर 10 गुंठ जागा जर गेली तर मग आम्ही जाणार कुणाकडे। ही SRP 5 जवळजवळ 100 पोलीस आमच्यासाठी त्यांनी बोलवलेले आहेत। हा दडपशाही करण्यासाठी बोलवलेले आहेत आणि हुकूमत गाजवत शेतकऱ्याचा आणि आवाज दाबण्याचा प्रयत्न ह्या लोकांनी केलेला आहे। सरकारला विनंती करतो की ही आमची फुकाफुकी जागा जी घेत आहेत त्याच्यासाठीच आमचा विरोध आहे आणि ती बसून आम्हा लोकांना न्याय देण्याचा आपण सर्व प्रशासनाने प्रयत्न करावा। आणि जी काही विकास कामाला आमचा विरोध नाहीये, पण आमच्या जागेतनं जी काही जागा जाते, निरर्थक जाते, विनामूल्य जाते, त्याचा कुठेतरी आम्हाला योग्य पद्धतीने न्याय मिळाला। बहुचर्चित वेंगुर्ले निवती समुद्रातील पाणबुडी प्रकल्प आता लवकरच मार्गी लागणार आहे। यासाठी नौदलाची गुलदार ही बोट विजयदुर्ग बंदरात दाखल झाली आहे। येत्या काही दिवसात वेंगुर्ल्यातील निवती समुद्रात ही बोट बुडवण्यात येणार असून त्याच ठिकाणी हा पाणबुडी प्रकल्प सुरू होणार आहे। निवतीच्या किनाऱ्यावर धक्का बांधण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे। त्याच ठिकाणाहून पर्यटकांना या पाणबुडी प्रकल्पाकडे नेता येणार आहे। पाणबुडी प्रकल्पामुळे समुद्रातील जैवविविधता पर्यटकांना पाहता येणार असून येत्या 6 महिन्यात या प्रकल्पाला चालना मिळणार असल्याचं स्थानिक आमदार दीपक केसरकर यांनी सांगितलंय। येत्या 6 महिन्यामध्ये हा जे वेंगुर्ल्याला जे निवती बेट आहे इथं तो पाणबुडीचा प्रकल्प होणार आहे।
त्याच्यासाठी जो धक्का लागतो, या धक्क्याच्या बांधकामाला सुरुवात झालेली आहे. त्याच्यामुळे तिथून निवती बेटावर लोकांना नेलं, निवती बेटाच्या परिसरात, आणि तिथेही स्कुबा डायव्हिंग आणि पाणबुडीचा प्रकल्प असेल. याच्यामध्ये ही बोट क्लीन केली जाईल आणि त्याच्यानंतर जी सिस्टम आहे त्याप्रमाणे ती बुडवली जाईल. आणि आपल्याकडे जी स्कुबा डायव्हिंग असते, ही बोट का बुडवली जाते, तर मोठे मोठे मासे असतात त्यांच्यासाठी ही बोट म्हणजे घर ठरतं आणि त्याच्यामुळे तिथं जैविक विविधता तयार होते. आणि त्याच्यामुळे पुढच्या काळामध्ये स्कुबा डायव्हिंग आणि नंतर येणारी पाणबुडी या संदर्भात माझी चर्चा झालेली आहे मंत्री महोदयांच्याबरोबर. आणि या महिन्याच्या सुरुवातीला त्यांनी आपल्या जिल्ह्यासाठी वेगळा वेळ देत आहेत. मोबाईल चोरीला गेला अथवा गहाळ झाला की तो गेलाच, परत मिळणार नाही असा एक समज समाजामध्ये निर्माण झालाय. रायगड जिल्ह्यातल्या पनवेल शहर पोलिसांनी 18,38,348 रुपये किमतीचे मोबाईल शोधून 67 नागरिकांना परत केल्यामुळे मोबाईल धारकांचे चेहरे आनंदाने खुललेत. पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून गहाळ झालेले 67 मोबाईल हे वेगवेगळ्या राज्यातून शोधून ते परत मिळाल्यामुळे पनवेल शहर पोलिसांच्या कार्याचं कौतुक केलं जात आहे. हे हस्तगत केलेले मोबाईल पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या हस्ते मूळ मालकांना गुरुवारी सायंकाळी देण्यात आले. याबाबत नागरिकांनी पनवेल शहर पोलिसांचे आभार मानले असून पोलिसांच्या अशा कामगिरीमुळे पोलिसांवरील नागरिकांचा विश्वास अधिक दृढ होत असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. माझ्या व्यावसायिक कामानिमित्त सप्टेंबर 2023 मध्ये पनवेल या ठिकाणी आलो होतो. त्यावेळेला माझा मोबाईल एका रिक्षावाल्यानं तसा गहाळ झाला म्हणता येणार नाही, परंतु माझा विसरला आणि मी लगेच फोन करत होतो, परंतु त्यांनी काही मुद्दामून तो मोबाईल घेऊन तसाच निघून गेला. त्यावेळेला पण मी इथं पोलीस स्टेशनला आलो. त्यावेळेला एक कॉन्स्टेबल साहेब होते, त्यांनी मला खूप मदत केली. आम्ही 1-2 तास त्या रिक्षावाल्याचा पाठलाग वगैरे करण्याचा प्रयत्न केला. सीसीटीव्ही कॅमेरे तपासले, कारण त्यांना मी सांगितलं होतं माझा 70,000 जवळपास मोबाईल आहे. तर त्यांनी खूप मला चांगली मदत केली होती. पण त्यावेळेला तो दुर्दैवाने आम्हाला त्या रिक्षावाल्याचा नंबर सापडला नाही. त्यानंतर मी इथं तक्रार रजिस्टर केली आणि त्या तक्रारीची पोहोच माझ्याकडे ठेवली. त्यानंतर मला पनवेल पोलीस स्टेशनमधून फोन आला आणि काल माझ्या मिसेसला सांगितलं की तुमचा मोबाईल सापडलेला आहे. आमच्या घरामध्ये खूप आनंद झाला आणि कायद्यावरचा विश्वास एक सर्वसामान्य माणसाचा या छोट्या घटनामुळे एक परत येतो की आपल्याला असं वाटतं की हरवलेली वस्तू परत मिळणार नाही किंवा चोरी गेलेली वस्तू परत मिळणार नाही. तर अशा घटनांमधून पोलिसांनी इतकं चांगलं काम करून या सर्व नागरिकांना मोबाईल परत दिले. पनवेल शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीतून गहाळ झालेले वा चोरी गेलेले मोबाईलची बऱ्याच मोठ्या प्रमाणावर तक्रारी होत्या. त्यामध्ये माननीय पोलीस आयुक्त साहेबांच्या आदेशान्वये जे भारत सरकारने CIR सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर नावाचं जे पोर्टल उपलब्ध करून दिलं आहे, त्याचा उपयोग करून आमचे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे API पवार, PSI लबडे आणि विशेषत्वाने विशाल दुधे जे आमचे पोलीस अंमलदार आहेत, विशाल दुधे, वैभव शिंदे DCP ऑफिसचे आणि प्रवीण पाटील, या तिघांनी मिळून याच्यामध्ये खूप मेहनत केली आणि प्रत्येक एक मोबाईल अख्ख्या देशभरातून ते मोबाईल रिकव्हर केलेले आहेत. म्हणजे देशातलं असं कुठलं राज्य नसेल की तिथून आम्ही मोबाईल रिकव्हर केले नाही. काही मोबाईल तर प्रत्यक्ष तिथे जाऊन रिकव्हर केलेत आणि काही वेळा बऱ्याच इनोसंट लोकांच्या हातात ते मोबाईल पोहोचलेले होते. तर त्यांना मेसेज दिल्यानंतर त्यांनी कुरिअरने सुद्धा आम्हाला मोबाईल परत पाठवून दिलेले आहेत. तर ते संपूर्ण मोबाईल आज सगळ्या नागरिकांना परत देताना आम्हाला आनंद होतो आहे. आणि ही जी योजना आहे ही माननीय पोलीस आयुक्तांच्या आदेशाने ही कंटिन्यू सुरूच राहणार आहे. रोजच्या रोज जे मोबाईल असतील त्याच्यामध्ये हे वर्कआउट चालूच राहील. आणि पनवेल, नवी मुंबईमध्ये प्रत्येक पोलीस स्टेशनने अशा प्रकारे काम केलेलं आहे. काही ठिकाणी तर यापेक्षाही जास्त संख्येने मोबाईल परत करण्यात आलेले आहेत. तर आज एकूण 67 मोबाईल आहेत आणि किंमत आहे 18,38,348 रुपये. रत्नागिरी जिल्ह्याच्या हद्दीत मध्यरात्री वरवडे किनाऱ्यापासून 10 वाव समुद्रात अनधिकृतपणे LED लाईट आणि जनरेटर लावून मासेमारी करणाऱ्या नौकेला मच्छीमारीसाठी सहाय्य करणाऱ्या एका बोटीला कस्टम विभागाच्या गस्ती पथकानं ताब्यात घेतलाय. ही नौका साखरी नाठे येथील असून ती ताब्यात घेऊन रत्नागिरी बंदरात आणण्यात आली आहे. या बोटीवर जवळपास 10 लाखाहून अधिकचे LED लाईट आणि जनरेटर साहित्य ताब्यात घेण्यात आले असून पुढील कारवाईसाठी मत्स्य विभागाकडे वर्ग करण्यात आली आहे. साखरी नाटे येथील नसरीन वाडकर यांच्या नावावर ही अब्बास अली नौका आहे. कस्टम विभागाचे पथक 26 तारखेला रात्री समुद्रात गस्त घालीत असताना मध्यरात्री 12:30 वाजण्याच्या सुमारास वरवडे गावापासून 10 वाव समुद्रात जनरेटरवर मोठमोठे LED लाईट लावून मच्छीमारांना एका नौका सहाय्य करताना असल्याचं लक्षात आलं.
कस्टमचे गस्ती पथक त्या ठिकाणी पोहोचले. मच्छीमारी नौका पळून गेल्या, मात्र LED लाईट दाखवणारी नौका या पथकानं ताब्यात घेतली आहे. 26 तारखेला रात्री आम्ही आंग्रे पोर्टवरून रत्नागिरीकडे गस्तीसाठी निघालो आणि सी रफ होती. आत किनाऱ्याने जात असताना आणि आमच्या नेहमीच्या रूटनी आम्हाला एक जास्त लाईट असलेलं एक वेसल दिसलं, बोट दिसली आणि थोडंसं संशयास्पद वाटलं म्हणून आम्ही त्या ठिकाणी आमच्या तांड्याला सांगून तिथपर्यंत गेलो. तर ते एवढा प्रकार हे होतं की त्याच्यात कोण आहे, वेसलमध्ये काय, ह्या गोष्टी पण कळायला मार्ग नव्हता. आणि सी एवढं रफ असल्यामुळं बोट त्याच्याजवळ जाऊ शकत नव्हती. तो एक चॅलेंज होता. हे सगळं करत असताना आमचे ऑफिसर्स त्यांच्याशी कम्युनिकेट करायला बघून त्यांच्याशी कम्युनिकेट करून एक 15-20 मिनटं नंतर यश आलं आणि मग त्यांच्याशी कम्युनिकेट करून त्यांचं जे हे आहे बोट आणि आमच्या बोटला इजा न होता त्यांना घेऊन यायचं एक मोठं काम होतं आणि ते काम चांगल्या रीतीने पार पडलं. आम्ही ती बोट घेऊन आलो. त्या बोटीवर LED लॅम्प्स मोठे अराऊंड 40च्या आसपास असतील ते आणि एक जनरेटर सेट पण मोठा जो 62 kVAचा मोठा जनरेटर सेट त्याच्यावर आढळून आला आणि हे बेकायदेशीररित्या मच्छीमारीचं होत आहे आणि त्यामुळं आम्ही ते कारवाई करून त्यांना इथं घेऊन आलो आणि पुढील कारवाईसाठी कन्सर्न डिपार्टमेंट जे आहे त्यांच्याकडे ही बोट आम्ही हे करणार आहे. कुठली बोट आहे ही बोट बस अली नावाची बोट आहे. रायगड जिल्ह्यातल्या अलिबाग शहरात पोलिसांनी संचलन केलंय. आगामी काळात गुढीपाडवा, रमजान ईद, रामनवमी, हनुमान जयंती, डॉक्टर आंबेडकर जयंती असे सण साजरे होणार आहेत. तसेच गावोगावच्या ग्रामदेवतांच्या जत्रांचा हंगाम सुरू होतोय. या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी आणि सर्व सण उत्सव शांततेत साजरे व्हावेत यासाठी रायगड पोलिसांनी विशेष दक्षता घेतली आहे. क्रीडा भुवन मैदानातून या संचलनाला सुरुवात झाली. शहरातील विविध भागांमध्ये फिरून अलिबाग पोलीस ठाणे येथे या रूट मार्चची सांगता करण्यात आली. अलिबागचे पोलीस निरीक्षक किशोर साळे यांनी या रूट मार्चचे नेतृत्व केले. नागरिकांनी आगामी सणांचा आनंद घेताना कुठेही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी असं आवाहन किशोर साळे यांनी केलं आहे. या रूट मार्चमध्ये 1 अधिकारी, 10 अंमलदार, वडखळ येथील 30 राखीव कमांडो आणि राज्य राखीव पोलीस दलाचे 1 प्लॅटून सहभागी झाले होते. कुडाळ येथून पणजी येथे जाणाऱ्या ST बसला इन्सुली घाटीत अपघात झाला. गाडीचे अचानक ब्रेक फेल झाल्याने चालकाने प्रसंगावधान राखून बस डोंगराच्या दिशेने उंच भागात वळवली. त्यामुळे मोठा अनर्थ टळलाय. या अपघातात गाडीतील प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली असून जखमींना सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आलाय. त्यात काही महिलांसह लहान मुलांचा देखील समावेश आहे. दुपारी 3:30 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला असून ग्रामस्थांनीही घटनास्थळी धाव घेत मदत कार्यात सहभाग घेतला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे शिवपुण्यतिथीच्या निमित्ताने किल्ले रायगड येथे 12 एप्रिल रोजी येत आहेत. अमित शहा यांच्या किल्ले रायगड दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील काही मंत्र्यांनी किल्ले रायगडवर भेट देऊन तयारीची पूर्वपाहणी केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची शिवपुण्यतिथी किल्ले रायगड येथे 12 एप्रिल रोजी होत आहे. याशिवाय पुण्यतिथी कार्यक्रमास देशाचे गृहमंत्री अमित शहा हे देखील उपस्थित राहणार आहेत. या पार्श्वभूमीवर किल्ले रायगडावर आणि परिसरामध्ये प्रशासनाकडून केल्या जाणाऱ्या तयारीची पाहणी करण्यासाठी राज्याचे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, फलोत्पादन मंत्री भरत गोगावले, महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे, आशिष शेलार, माजी मंत्री रवींद्र चव्हाण, आमदार प्रवीण दरेकर, जिल्हाधिकारी तसेच विविध विभागाचे अधिकारी किल्ले रायगडावर दाखल झाले होते. यावेळी त्यांनी किल्ले रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतले. ज्या ठिकाणी कार्यक्रम होणार आहे त्या ठिकाणची संपूर्ण पाहणी केली आणि अधिकाऱ्यांना सूचना देखील दिल्या.
रत्नागिरी हा पर्यटन जिल्हा आहे. मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी पर्यटक येत असतात. त्यांना ताजे, स्वच्छ, निर्भेळ, सकस, दर्जेदार अन्नपदार्थ मिळावेत यासाठी अन्न व औषध प्रशासनाने तपासणी मोहीम जिल्हाभरात राबवावी अशी सूचना जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंग यांनी दिली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात अन्न सुरक्षा आणि मानके कायदा 2006 नियम आणि नियमन 2011 जिल्हास्तरीय सल्लागार समितीची बैठक रत्नागिरी येथे संपन्न झाली. पर्यटकांच्या, नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने हॉटेल्स, उपहारगृह, मिठाई स्थापना, खाद्यपदार्थ विक्री केंद्र यांची तपासणी मोहीम सुरू करावी. बस स्थानक परिसर, विविध ठिकाणी रस्त्यालगत अन्नपदार्थ बनवून तेथेच विक्री करणाऱ्या केंद्रांचीही तपासणी करावी. दंडात्मक कारवाई वाढवावी. परिसरातील स्वच्छतेबाबत, अन्न नोंदणी परवान्याबाबत प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन देखील करावे अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या. घेतलेल्या 309 नमुन्यांपैकी 5 अप्रमाणित अन्न परवाने नोंदणीसाठी एकूण 5,458 अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी 4,567 निकाली अर्ज काढण्यात आले. त्यामधून 1,05,15,900 रुपये शुल्क जमा झाले. अन्न परवान्यामागे 90 ठिकाणी तपासण्या करण्यात आल्या असून 6 जणांवर निलंबनाची कारवाई करण्याची माहिती देखील दिली आहे. वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस यंत्रणा ही पीडित व्यक्ती आणि न्यायालय यांच्यामधील महत्त्वाचा घटक आहे. पोलिसांनी त्यांची भूमिका काटेकोरपणे आणि सचोटीने पार पाडावी असे प्रतिपादन चिपळूण येथील जिल्हा न्यायाधीश डॉक्टर अनिता नेवसे यांनी केले. चिपळूण तालुका विधी सेवा समिती, वकील संघ आणि तालुक्यातील सर्व पोलीस ठाणी यांच्या संयुक्त विद्यमाने चिपळूण जिल्हा न्यायालय 1 येथे विविध महिलांविषयक कायद्यांचे जनजागृती शिबिर आयोजित करण्यात आले होते. दिवाणी न्यायाधीश आणि स्तर PR कुलकर्णी तसेच राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण दिल्ली यांच्या निर्देशाने विविध योजनांतर्गत ॲसिड हल्ला पीडित महिला तसेच लैंगिक शोषण पीडित महिला यांना जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांनी गठीत केलेल्या समितीमार्फत मनोधैर्य योजनेद्वारे आर्थिक मदत दिली जाते व त्यांचे पुनर्वसन केले जाते याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. सह दिवाणी न्यायाधीश MR काळे यांनी विधी संघर्षग्रस्त बालकांसाठी असणाऱ्या कायद्यातील विविध सुधारणा, त्यांना पुरवल्या जाणाऱ्या कायदेविषयक सेवा तसेच प्रत्येक पोलीस ठाण्यामध्ये बालकांना कायदेशीर मदत मिळण्याकरिता स्थापन केलेले स्पेशल युनिट याबाबत सविस्तर माहिती दिली. बऱ्याच वेळा विविध शासकीय कार्यालयांमध्ये लोक तक्रारी गाराने अर्ज घेऊन येत असतात. त्यावेळी बऱ्याचदा संबंधित अधिकारी, कर्मचारी जागेवर उपलब्ध होत नाहीत. त्याबाबत विचारणा केली असता ही जेवणाची वेळ आहे असं सांगितलं जातं. यामधून अनेकदा वादाचे प्रसंग देखील उद्भवतात. त्याचबरोबर विविध कार्यालयांमध्ये भोजनाची वेळ ही संबंधित कार्यालयाच्या सोयीनुसार ठरवली जाते. त्यामुळे जनतेची कामे वेळेवर होत नाहीत. अशा तक्रारी शासनास प्राप्त झाल्या होत्या. यानुसार सर्व शासकीय कार्यालयांमध्ये कार्यालयीन वेळेत भोजनाची वेळ निश्चित करण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाने 4 जून 2019 रोजी शासन परिपत्रक काढून भोजनाची वेळ निश्चित केली आहे. ती दुपारी 1 ते 2 या वेळेत जास्तीत जास्त अर्धा तास इतकीच असेल. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय रत्नागिरी येथे दत्ताराम धावडे यांना 15 मार्च रोजी अतिदक्षता विभागात पोटदुखी आणि पोटाचा घेर वाढून त्रास होत होता म्हणून दाखल करण्यात आलं. या रुग्णाच्या पोटाच्या टेस्ट केल्या असता त्वरित शस्त्रक्रिया करणे आवश्यक असल्याचे डॉक्टरांच्या निदर्शनास आले. तसेच या रुग्णास उच्च रक्तदाब आणि मधुमेहाचा त्रास असल्याने ही शस्त्रक्रिया करणे अधिक जोखमीचे ठरणार होते. अशा वेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय रत्नागिरीमधील जनरल लेप्रोस्कोपी अँड एंडोस्कोपिक सर्जन डॉक्टर मनोहर कदम यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय रत्नागिरीचे अधिष्ठाता डॉक्टर जयप्रकाश रामानंद, वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर विनोद सांगवीकर, भूलतज्ञ डॉक्टर विनोद कानगुले यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय गुंतागुंतीची आतड्यांची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडून रुग्णाचे प्राण वाचवले. रत्नागिरी जिल्ह्यातील पंचायत समिती लांजा यांच्या वतीने लांजा तालुकास्तरीय उल्हास नवभारत साक्षरता अभियान मेळाव्याचे उद्घाटन आमदार किरण सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी जगदीश राजपकर, विस्तार अधिकारी बागेश्री हिरवे, गटविकास अधिकारी विनोद सावंग, कृषी अधिकारी संतोष मेत्रे, केंद्र प्रमुख चंद्रकांत पावसकर, माजी नगराध्यक्ष सुनील कुरुप आदी उपस्थित होते. तालुकास्तरीय नवभारत साक्षरता मेळाव्यात स्टॉलची उभारणी करण्यात आली होती. यामध्ये डिजिटल साक्षरता, आपली संस्कृती, नैसर्गिक साधन संपत्ती, विविध हक्क, मनोरंजनात्मक खेळ, बाळाचे
निगा आणि संगोपन, पायाभूत साक्षरता, पारंपरिक खेळ असे विविध विषय देण्यात आले होते. माध्यमातून आपण बँकेचे व्यवहार कसे करू शकतो याच्यासाठी सर्वतोपरी लोकांना जनजागृती व्हावी याच्यासाठी आपण आज या स्टॉलची निर्मिती केली आहे आणि मांडणी केली आहे. आमच्या केंद्राचं नाव खावडी उल्हास नवभारत साक्षरता मेळाव्याअंतर्गत आम्हाला थीम होती आपली संस्कृती आणि त्या अंतर्गत सण उत्सव विविध वेशभूषा याची आम्ही मांडणी केलेली आहे. ते लांजा तालुक्यातील नवभारत साक्षरता उल्हास मेळाव्यासंदर्भात स्टॉल आहे आणि या स्टॉलसाठी आम्हाला लांजा तालुक्यातून गावारी केंद्रासाठी एक थीम दिली होती. त्या थीमचं नाव आहे नैसर्गिक साधन संपत्ती, विविध संस्था, उदाहरणार्थ पोस्ट बँक वगैरे, आणि या संदर्भात एक जनजागृती व्हावी या दृष्टीने हे स्टॉल आम्ही या ठिकाणी प्रदर्शित केलेलं आहे. नवभारत साक्षरता अभियानांतर्गत आज कुर्बी छात्रालय येथे हा मेळावा आयोजित केलेला आहे. यामध्ये केंद्र हर्दखळे यांच्या अंतर्गत जे विविध हक्क आहेत त्या संदर्भात उद्बोधन करण्यासाठी आम्ही विविध चलचित्रे, त्यानंतर तक्ते, त्यानंतर विविध प्रकारचे साहित्याची मांडणी केलेली आहे, जेणेकरून नवसाक्षर आहेत त्यांना आपल्या हक्काची जाणीव जागृती व्हावी हा त्याच्या मागचा हेतू आहे. केंद्राला दिलेला विषय होता मनोरंजनात्मक खेळ व पारंपरिक गाणी आणि खेळ. धन्यवाद. आमच्या केंद्राला बाळाची निगा आणि संगोपन हा गव्हाणे केंद्राला विषय दिला होता नवभारत साक्षरता कार्यक्रमाअंतर्गत. ठिकाणी सापूचे नवभारत साक्षरता मेळाव्याअंतर्गत सापूचे तळे केंद्रासाठी पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान हा विषय मिळालेला आहे आणि याच्या अंतर्गत जे काही नवसाक्षर आहेत किंवा जे असाक्षर आहेत त्यांना साक्षर करण्यासाठी ज्या काही मूलभूत क्षमता आहेत, वाचन असतील किंवा वर्णाक्षर किंवा संख्या, आणि त्यांना त्या गोष्टीचा उपयोग करून म्हणजे आयुष्य दैनंदिन जीवनामध्ये त्याचा उपयोग करून त्यांचं आयुष्य सुकर जगण्यासाठी असं हे पायाभूत साक्षरता संख्याज्ञान यावर आधारित आम्ही शैक्षणिक साहित्य निर्माण केले आहे. आमच्या विषयाचं नाव ते पारंपरिक खेळ, जे काळानुरूप बदललेले पारंपरिक खेळ. आमचं केंद्र एक गोष्टी बीट शिपोशी. आम्हाला दिलेल्या विषयानुसार आम्ही सापशिडी, त्यानंतर बुद्धिबळ, कबड्डी आणि खो खो या 4 खेळांची निवड केली. यामधले 2 खेळ हे बैठे आहेत आणि 2 खेळ हे मैदानी आणि सांघिक खेळ आहेत. त्यातलं एक खेळाची मी थोडक्यात माहिती सांगेन की सापशिडी या खेळाची सुरुवात महाराष्ट्र शासन आरोग्य सेवा सार्वजनिक आरोग्य विभागाकडून राजापूर तसेच ग्रामीण रुग्णालय रायपाटण येथे 26 मार्च रोजी महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये तालुक्यातील एकूण 200 पेक्षा जास्त रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतल्याचं सांगण्यात आलं. यामध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार, मानसिक आरोग्य, असंसर्गजन्य आजार, क्षयरोग तसेच सर्व प्रकारचे कॅन्सर यावर उपचार करण्यात आले असून रक्तातील साखर, रक्तदाब, स्तनांचा कर्करोग, गर्भाशय, मुखाचा कर्करोग, तोंडाचा कर्करोग आदी एक्सरेज, ECG इत्यादी रुग्णांच्या तपासण्या करण्यात आल्या. रत्नागिरी येथील सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर अतुल ढगे, फिजिशियन डॉक्टर कृपाली कुमावत, स्त्रीरोग विशेष तज्ज्ञ वर्ग 1 आणि वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय राजापूरचे डॉक्टर राम मेस्त्री यांच्याकडून या तपासण्या आणि उपचार करण्यात आलेत. राजापूर ग्रामीण रुग्णालय जे आहे ते लोटलेकर हॉस्पिटलला अटॅच आहे आणि ह्या इथून जो पेशंट जातो तिकडे आणि तो जर ह्या स्कीममध्ये बसत असेल, म्हणजे ज्यांचं पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड आहे आणि ज्यांच्याकडे आभा कार्ड आहे, ह्यांना तिथे सगळ्या सर्जरीज फ्री ऑफ कॉस्ट करून दिल्या जातात प्रायव्हेट सेक्टरमध्ये. तुम्ही विचार करा, याच्यापूर्वी प्रायव्हेट सेक्टरमध्ये आपण जायचं तर आपल्याला भीती वाटायची, पण आज जर तुम्ही शासनाच्या दरबारात जर गेलात तर तुम्हाला या सगळ्या मोठमोठ्या शस्त्रक्रिया ज्यांना लाखो रुपये लागतात, आपले जमीन जुमले विकायला लागतात, कर्जबाजारी व्हावं लागतं, या सगळ्या सुविधा तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मिळणार आहेत. तर हे ह्याचं प्रयोजन आहे अशा प्रकारे शिबिर आयोजित करण्याचं. तर जास्तीत जास्त लोकांनी याचा लाभ घ्यावा. रत्नागिरी जिल्ह्यातल्या राजापूर तालुक्यासहित संपूर्ण कोकणात शिमग्यातून प्रसिद्ध असा रोंबाट भाविक भक्तांनी साजरा केला. वेगवेगळ्या गावात वेगवेगळ्या पद्धती असून तो शिमगोत्सवातील खेळाचा प्रकार आहे. रोंबाट आणि शिमगोत्सव ही परंपरा राजापूर तालुक्यातील पाचल या गावी फार वर्षांपासून सुरू आहे. नुकताच पाचल येथे संपन्न झालेल्या पालखी आणि रोंबाटची भेट हा सोहळा पाचलसह परिसरातील गावातील भाविकांनी मनात साठवून ठेवला आहे. पाचल येथील रोंबाट दशक्रोशीमध्ये प्रसिद्ध असून याचा आनंद लुटण्यासाठी भाविक संपूर्ण कोकणातून आले होते. श्री केदारलिंग शिमगोत्सवाचा 12 दिवसाचा उत्सव विविध कार्यक्रमांनी पारंपरिक वारसा जपत साजरा करण्यात आला आणि दुसऱ्या दिवशी शिंपण्याने शिमगोत्सवाची सांगता झाली.
यासह बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. भेटूयात नवीन बुलेटिनसह. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा फक्त माझे कोकण.